नाशिक जिल्हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला अशा घोषणा नाशिकमध्ये दिल्या जात आहेत। सर आपली काय प्रतिक्रिया आहे? आपलं नाव सांगाल मला? आत्ताच आपले जे नेते आहेत महाराष्ट्राचे तानसेनभाई ननावरे आणि त्यांच्याबरोबर गणेशभाई आहेत, पगारे साहेब, आम्ही सर्व अण्णासाहेब कटारे होते, आमचे ॲडव्होकेट साहेब आहेत, बाळासाहेब आंबोले, अनेक जिल्ह्यातील सर्व लोक या 2 मार्चच्या बैठका झाल्या 1-2 वेळेस। आत्ताच एवढ्यात आमचे दुसरे नेते अण्णासाहेब कटारे सांगून गेले की समितीच्या पुढे ठेवणार। समितीत लोकच कोण होते? 5 लोक होते, बाळासाहेब शिंदे, अण्णासाहेब कटारे, त्यांचा मुलगा आणि तो परवानगी काढणार तेलुरे, कैलास तेलुरे, असे 5 लोक होते। आणि 5 लोकांमध्ये नारायण गायकवाड नावाच्या माणसाला अध्यक्ष करण्यात आलं। चळवळीचा काही यायचं आहे नाही आणि तानसेनभाईला सांगताय की आम्ही समिती समोर ठेवणार आहे। समिती म्हणजे हे सगळे लोक, त्याच्यात प्रकाश पगारेला आमंत्रण नाही, गणेशभाईला नाही, बाळासाहेब आंबोलेला नाही, विवानंद काळेला नाही, वकिलांना नाही, तानसेनभाईला मुंबईत असतात पण मग दीपक भाईला का व्हायला त्यांनी द्यायला पाहिजे। त्रिभुवन साहेब सारखे चळवळीचे नेते आहेत, हनुमंत काळे आहेत, आमचे बाबा साहेब आहेत, अनेक असे त्यांनी चळवळीचे काम करणारे, कोणालाही त्यांचा फोन नाही, काही नाही। त्यांनी स्वयंघोषित 5 जणांनी करून ते कार्यक्रम केलेला आहे। एकग्रुप करायचं असलं आम्ही किशोर घाटेसारख्याला प्रकाश पगारांनी विनवणी केली की 2 स्टेज होतात, तिथं 3 नाही होत साहेब, फक्त 2च होतात। 2साठी प्रकाश पगारांनी आम्हीच होता, सातत्यानं किशोर घाटेचे बाळासाहेब आंबोलेच आहेत, आम्ही विनवणी करतोय आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्याला यश येईल असं उद्या एक गावं आवरलं की आम्ही परत या विषयावर बघून तानसेनभाईंच्या म्हणण्याप्रमाणे नाशिक जिल्हा हा बालेकिल्ला, चळवळीचा हा आंबेडकर चळवळीचा बालेकिल्ला अशा हिशोबाने एकत्र करण्याचं काम आहे आमचं। कोणी काही सांगत असाल की आम्ही या समितीसमोर देऊ, त्या समितीसमोर देऊ, पण समितीमध्ये नाशिक जिल्ह्यातले कोणते लोक आहेत ते घ्या आणि त्यांच्यासमोर अध्यक्ष करा। भले विवानंद नका करू, मी चळवळीतला दलित बालमुक्ती सेनेमधलं काम करत होतो आणि आजही दलित चळवळीमध्ये 15 तालुक्यामध्ये विवानंदचं नाव आहे, पण तुम्ही नाही करत असं नका। परंतु असं 5 माणसात कोणाला अध्यक्ष करू नका। तानसेनभाई तुमच्या पण अध्यक्षाखाली आपण आता मीटिंग घेऊ, सर्व ठरवू, सर्व पक्षाचे लोक, सर्व पक्ष दलित चळवळीच्या सगळ्या पक्षांना एकत्र घेऊन 2 मार्चचा अध्यक्ष निवडवा अशी तानसेनभाई ननावरे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती होणार आहे। आज आम्ही मातोश्री रमाबाई आंबेडकर सभागृह लोकार्पण सोहळा आहे आणि बळवंत ननावरे साहेब यांच्या जलदान विधीच्या कार्यक्रमामध्ये संपूर्ण नाशिककर एकवटलेले आहेत। धन्यवाद सर तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल। मी पत्रकार महादेव पवार, मुंबई। आलतू पालतू आलेलं आहे ते कट करून टाका। महादेव पवार, तुमचं काय ना?